नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओ तुम्ही बघितला असेल संभावित पायऱ्यांचा, मात्र हा व्हिडिओ फिक्स पायऱ्यांचा असणार आहे। मित्रांनो, आपल्याला पुसेगावच्या मैदानातील फिक्स पायऱ्या माहीत झालेत मित्रांनो, ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजतीलच। आणि मित्रांनो, अखंड महाराष्ट्राला एकच ओढ लागली आहे, ती म्हणजे पुसेगाव मैदानाची। त्या मैदानाला मात्र काही दिवस राहिलेत मित्रांनो, आणि मैदान तुमच्यासमोर लवकरच येणार आहे। आणि सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की मेन पैरे कोण असणार, टॉपचे पैरे कोणकोणते असणार, ते मात्र आपल्याला या व्हिडिओद्वारे समजतीलच। संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो, कोरेगावमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये सोन्या 22-11 म्हणजेच पिस्टन बैलाचा छोटा भाव सोन्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन यांनी मात्र एकयाती विजय मिळवून पहिला नंबर मात्र मिळवला होता। तोच लखन आपल्याला पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात 100% बघायला मिळणार आहे। आणि त्याचा पायरा मित्रांनो हा टॉपचाच असणार आहे। तो पायरा आहे द्वारलीचा हरण्या मित्रांनो। हरण्या आणि लखन यांचा पायरा 100% फिक्स झालेला आहे मित्रांनो, आणि हाच पायरा आपल्याला पुसेगावच्या मैदानात बघायला मिळणार आहे। तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, हरण्यासुद्धा फॉर्ममध्ये आहे। सध्या वडकीच्या मैदानात 4थं पारितोषिक मिळवलं होतं मित्रांनो, आणि त्याचा पायरा तेव्हा होता कबाली 4x4 मित्रांनो। तुम्हाला माहितीच असेल, हे दोन्ही नंदी सध्या फॉर्ममध्ये आणि यांचा पायरा जुळून आला आहे मित्रांनो। पिस्टन 22-11 हा नंदी मित्रांनो सुरेख फॉर्ममध्ये आहे, सध्या जाईल त्या मैदानाने मात्र गुलालामध्ये राहतं, आणि त्याचा पायरासुद्धा फिक्स झाला आहे मित्रांनो। तुम्हाला माहितीच असेल, पिस्टनसुद्धा हा टॉपचा नंदी आहे मित्रांनो, 1 नंबरचा करणारा नंदी आहे। आणि त्याचा पायरा मात्र आपल्याला माहीत झाला आहे। त्याचा पायरा मात्र असणार आहे तेजाभाई मित्रांनो। ओगलेवाडीचा तेजा आणि पिस्टन यांचा पायरा मात्र जुळून आला आहे मित्रांनो। तुम्हाला काय वाटतंय, यांचा स्पीड कसा असणार आणि गाडी गुलालात राहणार की नाही, हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा। शिरसवडीची रायफल मित्रांनो, आता 1 ते 2 महिन्यामध्ये सर्वाधिक नंबरमध्ये राहिलेला नंदी म्हणजेच शिरसवडीची रायफल मित्रांनो। जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतं रायफल, आणि त्याचा पायरासुद्धा टॉपचाच असणार आहे मित्रांनो। त्याचा पायरा असणार आहे हिंदकेसरी पाखऱ्या। मागच्या मैदानात अर्जुन आणि पाखऱ्या यांनी मात्र एके हाती प्रथम क्रमांक मिळवला। तोच नंदी पाखऱ्या आणि रायफल सुरेख पायरा आहे मित्रांनो, टॉपचा पायरा आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या पायऱ्याबद्दल? हा पायरा 1 नंबरमध्ये राहणार का? मुंबईकरांची आन बान शान बिंजोडचा बादशाह 1001 मथुर 100% आपल्याला मैदानात दिसणार मित्रांनो। वडकी मैदान गाजवून ठेवलं आहे मित्रांनो वाघाने। वडकीमध्ये शिरसवडीची रायफल होती, आणि आता पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो, टॉपचा नंदी कॉकटेलसुद्धा, आणि बिंजोडचा बादशाह मथुर यांचा पायरा आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला काय वाटतंय, कसा गॅस लागणार गाडीला आणि गाडी गुलालात राहणार का? मित्रांनो, मथुर फॅन्स आणि कॉकटेल फॅन्स मात्र कमेंट करा, तुमचं मत काय आहे? गाडी 1 नंबर करणार का गुलालात राहणार? मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईल मित्रांनो, तर कमेंट करा। आणि मित्रांनो, पुढील नंदी म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट म्हणजेच हिंदकेसरी सर्जा मित्रांनो। सर्जासुद्धा आपल्याला 100% पुसेगावच्या मैदानात दिसणार, आणि त्याचा पायरासुद्धा टॉपचा झाला आहे मित्रांनो। तुम्हाला माहितीच असेल, त्याचा पायरा झाला आहे तांबवेकरांचा सर्जा मित्रांनो। सर्जा प्लस सर्जा 100% गुलाल उडणार। तुमचं मत काय आहे मित्रांनो या जोडीबद्दल, ते कमेंटमध्ये सांगा। आणि सर्जा कमबॅक करणार का, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मित्रांनो। आणि पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात हे टॉपचे पैरे आहेत मित्रांनो। कल्याण काटेमानवली यांचा कालीज आणि कर्जत वावलुली यांचा मुंगला हे सुद्धा पुसेगावच्या मैदानासाठी सज्ज झालेत मित्रांनो। हा पायरासुद्धा फिक्स झाला आहे। मुंबईमधील खूप असे नंदी मित्रांनो पुसेगावच्या मैदानासाठी जातात, आणि मित्रांनो तुम्ही पुढे बॅनर बघू शकत असाल, असे बॅनर तुम्हाला सुद्धा स्वस्त दरात बनवून मिळतील। तर आपल्याला संपर्क करा मित्रांनो, नंबर तुम्हाला साईडला दिसत असेल तर कॉन्टॅक्ट करा। हरण्या 301 आणि कबाली 4x4 यांचासुद्धा पायरा 100% फिक्स झाला आहे मित्रांनो। मागील मैदानामध्ये तुम्ही बघितलं असेलच, हिंदकेसरी सर्जा म्हणजे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा, आणि हरण्या 301 यांची जोडी आपल्याला बघायला मिळाली। गटपात झालेली मित्रांनो, पण पायाला थोडं लागलं हरण्याच्या, त्या पायी मित्रांनो सेमीमध्ये गाडी पडलेली नाही। पण आता पुसेगावसाठी हरण्या 100% सज्ज झाला आहे, आणि आपल्याला ही जोडी 100% मैदानात दिसणार मित्रांनो। नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो, बकासूरसुद्धा आपल्याला 100% मैदानात दिसणार आहे, आणि त्याचा पायरा हा गुपित राहिला आहे मित्रांनो। सर्वीकडे चर्चा झाली आहे पायऱ्याची, आणि कोण बोलतंय त्याचा पायरा असणार आहे घोटचा सर्जा मित्रांनो। घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी पळणार
असं सर्वीकडे चर्चा झाली आहे. पण तुमचं मत काय मित्रांनो? आज आपण व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की अर्जुन आणि बकासूर यांचासुद्धा पैरा होऊ शकतो. तर मित्रांनो तुमचं मत काय या जोडीबद्दल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता एक नवीन चर्चा, बकासूरचा पैरा हा अर्जुन नाही आहे, घोटचा सर्जा नाही आहे, त्याचा पैरा मात्र असणार आहे पक्षा 10-10 सरकार यांचा पक्षा हा मात्र बकासूरचा पैरा असणार आहे. तर मित्रांनो यावर तुमचं मत काय आहे? बकासूरचा पैरा कोण असणार? घोटचा सर्जा की अर्जुन का 10-10 सरकार यांचा पक्ष? तर मित्रांनो यावर तुमचं मत काय असणार आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण अगोदर जे पैरे सांगितले ते 100% फिक्स झालेले पैरे आहेत मित्रांनो. आणि तेच पैरे आपल्याला उद्याच्या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात बघायला मिळणार. फक्त आपल्याला बकासूरचा पैरा हा 100% माहीत झालेला नाही मित्रांनो. तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.